विधानसभेचं मतदान झालं आणि मतदानानंतरच्या चर्चेला जोरदार सुरुवात झाली। एक्झिट पोलमध्ये कुणाला कौल किती भेटला, कोण कुणासोबत जाणार, कोण कुणासोबत ॲडजस्टमेंट करणार, ह्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थाने ऊत आलेला आहे। खरं चित्र 19 तारखेला स्पष्ट होईल। मात्र या एकंदरीतच राजकीय गणितावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या। पंकुताई, तुमचं स्वागत IBN लोकमतमध्ये। तुम्ही बघितलेलं आतापर्यंत सर्वे आलेले आहेत, एक्झिट पोल आलेले आहेत, एकंदरीतच भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे। तुम्ही काय म्हणाल या एक्झिट पोलवर? एक्झिट पोल चांगलेच आहेत, भारतीय जनता पार्टीसाठी पॉझिटिव्ह वातावरण दर्शवत आहेत। माझं मत आहे की एक्झिट पोलपेक्षाही आमच्या संख्या चांगल्या येऊ शकतात आणि आम्हाला क्लीन बहुमत मिळेल, पूर्ण बहुमत मिळेल असं मला अपेक्षा आहे। पण भाजपने असा स्वतःचा काही सर्वे केलेला आहे का की ज्यानुसार एखादा आकडा तुम्ही ठरवला असेल? हे पण आकडा एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही, पण आमचं स्वतःचं जे समीक्षण आहे, आमचं स्वतःचा जे अभ्यास आहे, आम्ही जे फिरलोय महाराष्ट्रभर, त्यावरनं मला सांगता येईल की आम्ही अगदी पूर्ण बहुमताच्या जवळ आहोत। तरी मी तुमची संघर्ष यात्रा बघितलेली आहे, तुम्ही भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या सभाही भरपूर झाल्या, त्यांना जबरदस्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी आल्यामुळे बहुमताकडे भाजप गेलेला आहे की आधीपासूनच स्थानिक नेत्यांनी मेहनत घेतलेली? हे पण स्थानिक नेत्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं येणं यांनी खूप मोठी भर घातलेली आहे। त्यामुळे चेरी ऑन द टॉप असं म्हणतात तसं दोन्ही मिळून हे झालेलं आहे। पण नरेंद्र मोदींची लाट परत एकदा या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळणार आहे। स्थानिक नेत्यांनी मेहनत घेतली त्याला कितपत तुम्ही मानता, कारण तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात फिरलेला आहात? हो, साहजिक आहे। आम्ही जेव्हा बेस तयार करतो त्या बेसमध्ये स्थानिक नेत्याची मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे। पण एक चेहरा म्हणून, विकासाचा चेहरा, देशाचा चेहरा, ग्लोबली जो चेहरा आहे तो नरेंद्र मोदींचा चेहरा आहे आणि त्याच्यावर विश्वास आहे सामान्य जनतेचा। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार हेच आमचा महत्त्वाचा अजेंडा होता आणि त्यालाच जनतेने साथ दिलेली आहे। आम्ही पण जाऊन हेच सांगत होतो की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार, त्यामुळे नरेंद्र मोदींचा सिंहाचा वाटा त्यांचा असणार आहे। पंकजाताई, आता स्पष्ट होत आहे, अंदाज तरी त्या पद्धतीने येत आहेत की भाजपला बहुमत मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रमुख नाव येते। तुम्हाला काय वाटतं? हे माझा सन्मान आहे की माझं या शर्यतीत नाव येतंय। ज्या शर्यतीमध्ये माझे बाबा होते, शर्यतीत नव्हते म्हणता येणार, कारण बाबा असते तर बाबाच मुख्यमंत्री झाले असते। गोपीनाथ मुंडे हा लोकांच्या मनातला मुख्यमंत्री होता आणि ते हयात नाही। त्यांच्या नसण्यानंतर मी त्यांना एवढं काम केलं, लोकांमध्ये एवढी पोचले की आज मुख्यमंत्री पदामध्ये माझं नाव लोकांच्या मागणीवरनं येतंय। हा माझा मी सन्मान समजते आणि मला वाटतं आज बाबा जिथे असतील त्यांना अभिमान वाटत असेल, एवढं काम आम्ही करू शकलो आणि त्यांची खरंच पुण्याई आहे। त्यांनी जे जनसमर्थन आतापर्यंत एकत्र केलं होतं ते फार महत्त्वाची एक मला ताकद मिळालेली आहे या निवडणुकीत। गोपीनाथ मुंडे सारख्या नेत्याचं नाव फक्त भाजपचे लोकच घेत नाहीत, सगळेच नेते त्यांना सन्मान करत होते, आजही करतात। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येतंय आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचाही रेटा असा आहे की पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्री व्हावं। हे पण मी मुख्यमंत्री पद समोर ठेवून काम केलेलं नाही। मुख्यमंत्री पदाची दावेदारही मी स्वतःला कधीच म्हटलं नाही, कारण माझ्या बाबांना जाऊन अजून 3च महिने झालेत आणि 3 महिन्यात स्वतःचं दुःख बाजूला ठेवून मोठ्या निवडणुकीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर काम करणं हे एवढं सोपं काम नव्हतं। तेव्हा साहजिक आहे मी तेव्हा काही मुख्यमंत्री पदाच्या डोक्यात ठेवून कधीच सुरुवात केली नाही। पण जेव्हा मी जनतेमध्ये मिसळले, पूर्ण महाराष्ट्रभर फिरले, जो जनसमुदाय माझ्या सभांना येत होता, जी प्रचंड एक प्रतिसाद होता आणि प्रचंड हा शब्दच योग्य होता, कारण असा लोकांचा रिस्पॉन्स कोणाच्या अपेक्षा बाहेर होता तो, त्याच्यामुळे लोकांमधनं हे नाव येत आहे। पण देवेंद्र फडणवीसांचं नाव येत आहे याच्यामध्ये सुद्धा काही म्हणजे शंका घेण्याचं कारण नाही, कारण अतिशय उमदं आणि एकदम धडाडीचं असं नेतृत्व आहे। तर त्यामुळे मला वाटतं की आता याच्यावर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील पण ते चांगलंच नाव आहे। नेत्याचं सगळं राजकारण कार्यकर्त्यांच्या पाठबळावर चालतं आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावा। हे बघ, कार्यकर्त्यांची भावना आहे, जनतेची भावना आहे, पण आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील मी काही त्यांना ताण देणार नाही मी मागायला जाणार आहे, कारण मला असं वाटतं की आताच्या परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री होणं हेच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात
पंकजा मुंडेचं योगदान आहे हे पक्षश्रेष्ठींपर्यंत गेलं आहे, माझ्यासाठी हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि हेच माझ्या बाबांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवण्यासाठी ताकद त्यांची होती आणि ती कुठेतरी आम्ही वापरू शकलो आमच्या भाजपच्या पक्षाचं ताकद वाढवण्यासाठी. मला ह्याचं खूप समाधान आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जर आलं तर तुम्ही त्याला पाठिंबा देणार का? म्हणजे 100% देणार. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारतो की तुम्ही असं स्वतःला मानता का की मी नौखी आहे, देवेंद्र फडणवीस माझ्यापेक्षा थोडे सिनियर आहेत, बाबांसोबत काम केलेलं आहे, मात्र तुमच्या पाठीमागे एवढी कार्यकर्त्यांची फौज आहे, त्यांची इच्छा आहे मुख्यमंत्री पदासाठी, तुम्ही नौखे मानताय राजकारणात, त्यामुळे मी राजकारणात स्वतःला नौखी मानत नाही. राजकारण काही अनुभवावर प्रमोशन मिळणारं फील्ड नाही. राजकारण हे टोटली वेगळं आहे. काही गोष्टी तुमच्या रक्तात असाव्या लागतात, तुमच्या बिहेवियरमध्ये असाव्या लागतात. सिनियरिटी हा मॅटर खूप मोठा जरी असला तरी नौखेपणा माझ्यामध्ये नाही. जरी मी म्हणजे मी नवीन आहे पण मी नौखी नाही. मी लहान आहे पण मी इमॅच्युअर नाही आहे. मी राजकारणामध्ये ज्या मॅच्युअरली पावलं टाकली आहेत किंवा ज्या शांतपणे संतपणे आणि मी संयमाने काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मी स्वतःला आणि माझ्या बाबांच्या ट्रेनिंगला अवमान करू इच्छित नाही. मी नौखा म्हणण्यामध्ये मी खूप काम करते आणि मी राजकारणात ज्या संधी मला मिळाल्या जातील त्या संधीचं सोनं करीन. त्या संधी ओळखल्या जातील. जसं मला एखादं काम दिलं तर त्या माझ्या नावाने ते ओळखलं जाईल असं काम करायची माझी इच्छा असते. पण मुख्यमंत्री पदाची संधी तुम्हाला चालून येते कारण कार्यकर्त्यांचा त्या पद्धतीचा रोष आहे. ते पण जर संधी चालून येते हे माझं परत एकदा सन्मान आहे. याचाच अर्थ मी त्या लेवलचं काम करू शकते अपेक्षा लोकांमध्ये आहेत आणि तो मी स्वीकारला पाहिजे की हा माझा सन्मान आहे. त्यामुळे मी जेव्हा पक्षश्रेष्ठी काय आदेश दिला तर ते मी स्वीकारेन. पण मी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणणं किंवा जाऊन तिथे कुठलं लॉबिंग करणं हे मला होणार नाही. कारण आता माझ्या पक्षाचं सरकार येतं ह्याचाच मला खूप आनंद आहे. आणि जर समजा पक्षश्रेष्ठीकडून सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पदाची तयारी सुरू करा, त्यांनी सांगितलं तर मी का नाही करणार. एकंदरीतच ही चर्चा अशीच सुरू राहील. एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण इतर सहकारी पक्ष जे आहेत भाजप सत्तेत आल्यानंतर त्या पक्षांचं काय होणार आहे याविषयी बोलू. आता घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत. आपण चर्चा करतोय पंकजा मुंडे यांच्याशी. पंकजाताई, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की भाजप सत्तेतील अशा पद्धतीचा मूड आहे किंवा पोल आहे त्या पद्धतीचे. तुमच्या सोबत जे पक्ष आहेत जागा वाटपापासूनच कुरकुरी झाली होती, मात्र पक्ष तुमच्या सोबत राहिलेले आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतर तुमच्या सहकारी पक्षांना कशा पद्धतीचा न्याय दिला जाईल? सर, आमच्या बरोबर पक्ष आहेत त्यांना आम्ही न्याय देणार आहोत. त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेनेच ते आमच्या सोबत आलेले आहेत. आम्ही त्यांना सोडणार नाही ही आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट राहिलेली आहे आणि त्यामुळे आता सरकार आलं तर आम्ही त्यांना योग्य तो न्याय देऊ आणि योग्य ती प्लेसमेंट त्यांना मिळेल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की सेना भाजप गेल्या 25 वर्ष सोबत राहिले, मात्र काही कारणावरून महायुती तुटलेली आहे. तर आता जर समजा भाजपने जो शब्द दिला तो पाळलेला आहे, भाजपने शिवसेनेवर टीका केली नाही, मात्र शिवसेनेने नरेंद्र मोदी असेल किंवा भाजपवर टीका केली, तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेने ही चूक केलेली आहे? आम्ही वेगवेगळे लढलो तेव्हा भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे सर्वच पक्ष आमच्यासाठी ऑपोजिशन होते. आम्ही काही एकत्र लढत नव्हतो. त्यामुळे शिवसेनेने टीका जरी केली तर आम्ही ठरवले त्याच्यावर मौन बाळगायचं, आम्ही उत्तर द्यायचं नाही आणि टीकाही करायची नाही आणि आम्ही ते पाळलेलं आहे. त्यामुळे आता तो विषय मागे पडला. आता निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही बघू काय करता येईल तर. मित्रपक्ष आधी सेना येतो, कारण देवेंद्र फडणवीस काल दिवसभर मीडियाशी तेच बोलत होते, राजकीय शत्रू सेनेला मानत नाहीत. ते जर जागा कमी पडल्या तर तुम्ही सेनेशी बोलणी कराल, कारण माहिती टिकवण्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा प्रमोद महाजन जे असतील यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आणि आता ती जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही शिवसेनेशी बोलाल? ते देवेंद्रजी काय म्हणाले दिवसभर मला माहित नाही. आमचं एकमेकांशी बोलणं कालच्या गोंधळामुळे झालेलं नाही. कोर कमिटीची बैठक बसली नाही. युतीची रणनीती निवडणुकीच्या निकालानंतर काय असेल याच्यावर आमची चर्चाही नाही झाली. पण एक नॅचरल आमच्या दोघांची रिॲक्शन जवळपास सारखी आहे
की जे नॅचरल आमची अलायन्स आहे त्याचा आम्ही कदाचित विचार उद्या करू, पण आम्हाला क्लिअर बहुमत मिळणं हाही आमचा आत्मविश्वास आहे. महायुतीमध्ये ज्यावेळेस कुरबुऱ्या झालेल्या त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. तोच प्रश्न मी वेगळ्या पद्धतीने विचारतो. तुम्ही ती भूमिका निभावणार का पुढे हो, चालून? मी ती भूमिका निभावणार. तशी वेळ आली, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर मी पुढाकार घेऊन ती भूमिका निभावणार. तुम्ही शिवसेनेशी बोला. हो, जर मला पक्षाने सांगितलं की पंकजा तुम्ही जाऊन बोला तर मी नक्की बोलणार. तुम्हाला वाटतं की शिवसेना सोडून इतर पक्षाची बोलणी होऊ शकते? कारण त्या पद्धतीच्या जागा पण राजकारणामध्ये कुठलाही विकल्प हा होऊच शकत नाही असं म्हणणं चुकीचं होईल. मुळात आम्हाला क्लिअर बहुमत मिळणार आहे हा आत्मविश्वास आमचा आहे, आणि त्याच्यानंतर जेवढ्या आम्हाला जागा समजा कमी पडल्या आणि लागल्या तर तेव्हाची तेव्हा चर्चा होऊन तेव्हाचे तेव्हा ते निर्णय होतील. त्यामुळे कोणताही माणूस आम्हाला अस्पृश्य नाही, कुठलाही पक्ष आम्हाला अस्पृश्य नाही. त्यामुळे आमचं शिवसेनेचं राजकीय शत्रूच नाही. त्यामुळे आमचा विषय हा काहीही होऊ शकतो भविष्यामध्ये, पण कोणासाठी पद आरक्षित ठेवले वगैरे हा चर्चा हास्यास्पद आहे. म्हणजे एनसीपी सोबत बोलणी होऊ शकते? पक्षश्रेष्ठी ठरवली तर होईल, पण मला वाटतं की पक्षश्रेष्ठींचा ज्या पद्धतीने प्रचार झाला, आता मोदींनी बारामतीमध्ये सभा घेतली, मोदींनी पवारांवर टीका केली, भ्रष्टाचारावर टीका केली, म्हणजे हे सगळं ज्या चर्चा आहेत त्या फारच बेसलेस चर्चा आहेत की कोणासाठी काहीतरी पद ठेवलंय किंवा काहीतरी ठरलंय. ठरवून कोणी स्वतःला कमी जागा मिळवून समोरच्याची अलायन्स करत नसतं. शेवटी आम्ही क्लिअर मेजॉरिटीसाठीच लढत असतो. पंकजाताई, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला छोटी बहीण म्हटलेलं आहे, त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवार दिला नाही. तुमची काय नेमकी भावना आहे त्यांच्याबद्दलची, राजकीय वादरी असं? राजकीय गोष्ट वेगळी आहे. राजकीय दृष्ट्या नाही, पारिवारिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या ते माझे मोठे भाऊच आहेत आणि मोठ्या भावासारखे ते राहिले. आमची युती तुटण्याच्या आधीच त्यांनी घोषणा केली होती की पंकजा आणि प्रीतम या माझ्या बहिणी आहेत आणि त्यांना काही लागेल मुंडे परिवाराला, म्हणजे यशस्वी, माझी आई, कोणालाही, तर आम्ही त्यांच्यासाठी नेहमी सदैव असणार आहोत. आणि माझी युती नंतर आमची तुटल्यानंतरही त्यांनी ती भावना पाळली आणि ती गोष्ट ते बोलले ती जपली. आणि हे आमचे वैयक्तिक भावनिक संबंध आहेत. पण राजकीय दृष्ट्या त्यांनी मला आणि मी त्यांना एकमेकांना काही फेवर मागितलेलं नाही. आम्ही अक्षरशः सक्षमपणे आमच्या लढ्यामध्ये उतरलो आहोत आणि आम्ही तो लढा आपापल्या पक्षांना वाढवण्यासाठी लढलो. हेच नातं, जे भावनिक नातं आहे, ते सेना भाजपला एकत्रित आणण्यासाठी पुढे काम येईल? येऊही शकतं. एकंदरीतच आपण बघितलं कशा पद्धतीची चर्चा आहे राजकारणात. काहीही शक्य नाही अशा पद्धतीचा या पद्धतीचं मत पंकजा मुंडेचं. एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर पुन्हा येऊ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत पंकजा मुंडे. चर्चा करतोय राजकारणावर. पंकजाताई, संघर्ष यात्रा तुम्ही काढली, प्रचंड त्याला प्रतिसाद ग्रामीण भागामध्ये मिळालेला आहे. या निवडणुकीसाठी त्याचा कसा फायदा झाला? नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे. संघर्ष यात्रेमुळे एक फार मोठा वर्ग जो भारतीय जनता पार्टीला जोडला गेलेला होता मुंडे साहेबांमुळे तो कायम राहिला आणि 18 ते 25 वयोगटातला जो तरुण वर्ग आहे तो फार मोठ्या प्रमाणात भाजपला जोडला गेला. म्हणजे मी युवा मोर्चा अध्यक्ष असल्यामुळे, युवकांशी संपर्क असल्यामुळे, युवकांचं नेतृत्व असल्यामुळे हा वर्ग ऑटोमॅटिकली भाजपला जोडला गेला. या संघर्ष यात्रेचा चेहरा जर सभेचा पाहाल तो फार युवा चेहरा होता आणि प्रचंड उत्साह निर्माण झाला. मरगळ जी आली होती मुंडे साहेबांच्या जाण्याने, एक नेतृत्वहीन भासत होतं लोकांना आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी एक उदासीनता आली होती. ती उदासीनता घालवण्यामध्ये स्वतःचं दुःख असूनही मला यश मिळालं आणि बाबांची एवढी थोर पुण्याई होती, लोकांनी डोक्यावर घेतली ही यात्रा. या यात्रेमुळे खरंच मरगळ गेली आणि एकदम शूट झाला प्रचार. मला खूप आनंद वाटला की हे योगदान मला देता आलं. तर मी जाता शेवटचा प्रश्न विचारतो, कारण खूप लोकांना अपेक्षा आहे त्या उत्तराची तुमच्या कार्यकर्त्यांना, की तुम्हाला पक्षामध्ये अडचण आताही वाटते का मुख्यमंत्री होण्यासाठी? मला पण मुख्यमंत्री होणं हे माझ्या डोक्यातला विषय. जेव्हा आता मी सांगते की 2.5 महिने माझ्या कारकिर्दीमध्ये मी आज जे बिना बाबांची काम केलेलं आहे त्याच्यात मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेवून मी काम नाही केलं. पण आज मी मुख्यमंत्रीपदाची दावेदार आहे इतपत चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. माझ्या पक्षालाही दाबायची असती तर माझ्या पक्षाने चर्चा दाबली असती. याचा अर्थ माझा पक्ष माझ्या उभारण्यामध्ये,
माझ्या उमलण्यामध्ये, माझ्या वाढण्यामध्ये खत पाणी घालतोय आणि मला तो अडवत नाही, हे स्पष्ट चित्र आहे. म्हणजे कुठली अडचण भाजपमध्ये नाही मुख्यमंत्री होण्यास पंकजा मुंडे यांना? नाही, मुख्यमंत्रीसाठी नाही मला म्हणायचंय, त्याच्यातही अडचण नाही आणि नंतर माझं नेतृत्वासाठी पण मला अडचण नाही. भाजपने मला संधी दिली नसती तर मी आज या मुख्यमंत्री पदाचे दावेदार पण लोकांना दिसले नसते. भाजपने मला संधी दिली, संघर्ष यात्रा काढू दिली. अमित शहांनी, नरेंद्र मोदींनी खूप प्रोत्साहन दिलं. देवेंद्र फडणवीसांनी, पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला खूप सपोर्ट केला. धन्यवाद ताई, तुम्ही मनमोकळेपणे चर्चा केली याबद्दल. पंकजा मुंडे यांनी थेट जरी म्हटलं नसलं तरी पक्षात मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना कसलीही अडचण सध्या दिसत नाही. यामध्येच आपण असं म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडेचंही नाव आणि त्यांची इच्छाही आता प्रबळपणे पुढे येते. आता या चर्चेमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा फक्त IBN लोकमत.